वसई पश्चिम येथील जीजी कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा शुभारंभ उत्साहात पार पडला। या शिबिराचे उद्घाटन आदिवासी विकास समीक्षा समितीचे अध्यक्ष विवेक भाऊ पंडित आणि स्थानिक आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या विशेष अभियानाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना महसूल, महानगरपालिका, कृषी तसेच मत्स्य विभागाच्या विविध शासकीय सेवा आणि दाखले एकाच ठिकाणी सहज उपलब्ध करून देण्यात आले। शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गतीने पोहोचावा हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमादरम्यान आमदार स्नेहा दुबे म्हणाल्या की अशा शिबिरांमुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी विविध कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत। थेट एकाच छताखाली सेवा मिळाल्याने वेळ आणि त्रास वाचणार आहे। या कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती या एक निमित्त साधून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 22 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यान महाराजस्व अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या आयोजनादरम्यान प्रत्येक विधानसभेमध्ये अशा प्रकारच्या समाधान शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वसई तालुक्यातले प्रांत अधिकारी सन्माननीय शेखर गाडगे सर, तहसीलदार सन्माननीय दीपक गायकवाडजी यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे। आणि आज असंख्य हजारो लोक आज या शिबिरामध्ये या अनेक महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या तसंच इतरही विभागांच्या सेवांचा लाभ घेत आहेत। आपण पाहिलं असेल तर मत्स्य विभाग इथे आहे, इथे कृषी विभाग आहे, महसूल विभागाच्या सर्व सेवा आज या शिबिरांमध्ये उपलब्ध आहे। तसंच महानगरपालिकेच्याही काही सेवा इथे उपलब्ध आहेत। अशा प्रकारे महसूल विभागाने पुढाकार घेऊन शासनाच्या सर्व विभागांना एकत्र करून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि त्याचं मला असं वाटतं वसई विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये अशा प्रकारचं अभियान हे झालं नव्हतं। या निमित्ताने सगळ्या नागरिकांना एका छताखालीच्या सगळ्या सुविधांचा लाभ मिळतो आहे। आणि मला खूप अभिमान आहे की असे अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत की जे खूप छान नियोजन करून लोकांच्या प्रती असलेलं त्यांचं उत्तरदायित्व खूप छान निभावत आहेत आणि लोकांनी या शिबिराला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे।